नमस्कार. खरं बोलणार नव्हतो पण आता आज माझी तक्रार आली म्हणून बोलावं लागेल. खरं तर नाही गंमत करतोय. आज अखंड हरिनाम सप्ताहाच्या काल्याच्या कीर्तनानिमित्ताने आदरणीय हबप मस्के महाराज यांचं काल्याचं कीर्तन झालं. त्यानिमित्ताने जमलेले पंचकृषीतून आलेले सर्वच भाविक भक्त, मी या सर्वांना या काल्याच्या कीर्तनाच्या निमित्ताने माननीय आमदार माजी आमदार शंकरराव गडाख साहेब, त्याच पद्धतीने माजी खासदार यशवंतराव गडाख साहेब यांच्यातर्फे शुभेच्छा देतो. खरं तर महाराज गेल्या 6 वर्षापासून मला आदरणीय प्रशांत भवनेन गडाख साहेबांनी ही कल्पना दिली की कामाख्या एकादशीच्या नंतर ही स्वच्छता मोहीम, कारण हा परिसर खूप त्यावेळेस घाण राहायचा, आठवडाभर इथं सगळं राहायचं. आणि त्यावेळेस मग आम्ही सर्व मित्रमंडळींनी यशवंत प्रतिष्ठानच्या अनेक नेवासा तालुक्यातले आमचे सर्व मित्रमंडळींनी ती संकल्पना चालू केली आणि एकादशीच्या दुसऱ्या दिवशी आम्ही स्वच्छता मोहीम सुरू केली. गेल्या 6 वर्षापासून मी प्रत्येक वर्षी येत असतो आणि मागच्या वर्षी खरंच मला महाराजांनी शब्द दिलता की उदयनदादा पुढच्या वर्षी मी देखील याच्यात राहणार आहे. खरं तर ह्या वर्षी आम्ही पंढरपूरला देखील नेवासा तालुक्यातले जवळजवळ 300हून अधिक आम्ही सगळे मित्रमंडळी जाऊन तिकडे देखील स्वच्छता मोहीम केली. आणि या वर्षी मी थोडं घरगुती कामामुळं आमच्यातलं कुटुंबातलं कुणीच येऊ शकलं नाही, एकादशीला पण नाही येऊ शकलं आणि त्या मोहिमेला पण नाही येऊ शकलं. त्याबद्दल मी आपली माफी मागतो आणि पुन्हा तक्रारीची संधी येऊ देणार नाही महाराज, हे शब्द तुम्हाला देतो. रामकृष्ण हरी. त्रिभुवन एक पवित्र अनादि पंचक्रोश क्षेत्र जेठ जगाचे जीवनसूत्र श्री महालयास, असं ह्या आपल्या नेवासा नगरीमध्ये गेल्या अनेक वर्षापासून गुरुवर्य बाबांनी